नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी क्षेत्राला निगडीत असणारे जोडधंदे यांना प्रोत्साहन मिळावे, त्याचबरोबर शेतकऱ्यांची आर्थिक दृष्टिकोनातून स्थिती सुधारावी याकरता सरकारच्या माध्यमातून सामान्य शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात. परंतु या योजनेच्या माध्यमातून कशा प्रकारे अनुदान मिळावे व सरकारतर्फे देण्यात येणारे आर्थिक सहाय्य कशी प्रकारे मिळवता येईल याविषयी पुरेपूर माहिती नसल्यामुळे अशा योजनांपासून लाभार्थी वंचित राहतात. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत. आपले सर्व शेतकऱ्यांनाच माहिती आहे की शेतीशी निगडीत व्यवसायाबाबत बोलायचे म्हटले तर पशुसंवर्धन हा व्यवसाय महत्त्वाचा ठरतो. दूध उत्पादनाच्या दृष्टिकोनाच्या माध्यमातून हा व्यवसाय साधारणपणे सर्व शेतकरी करत असतात. मात्र पशुसंवर्धन या व्यवसायाला प्रोत्साहन देण्याकरता राज्य सरकारद्वारे सरकारच्या जिल्हा परिषद व राज्यस्तरीय पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांकरता वैयक्तिक लाभाच्या योजना देखील राबवण्यात येतात. या योजनेच्या माध्यमातून सामान्य शेतकऱ्यांना अनुदान मिळवून दिले जात असते. सद्यस्थितीमध्ये तरुण वर्ग सुद्धा शेती तसेच जोडधंद्याकडे वळत आहे. त्यामुळे शेतीचा विचार केला तर पशुसंवर्धन हा व्यवसाय खूप महत्त्वाचा असून दूध उत्पादनाच्या दृष्टिकोनाच्या माध्यमातून या व्यवसायाचे महत्त्व साधारणपणेच आहे. त्यामुळे अनेक सुशिक्षित तरुण आणि शेतकऱ्यांना दूध उत्पादनाचा व्यवसाय सुरू करणे अगदी सोपे आहे. यामध्ये अशाच प्रकारची योजना जिल्हा परिषद व राज्यस्तरीय पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येत असते. याकरता अनुसूचित जाती जमात प्रवर्गाला 75% तसेच सर्वसाधारण प्रवर्गांना 50% इतके अनुदान या माध्यमातून मिळवून दिले जाते. दुधाळ जनावरांवरती मिळणारा अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांना तसेच सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे याकरता राज्य सरकार तसेच जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाच्या योजनेच्या माध्यमातून अनुदानावरती दुधाळ जनावर वाटप करण्यात येत असते. या अंतर्गत अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाला 75% व सर्वसाधारण गटाला 50% अनुदानाचा लाभ मिळवून दिला जातो. आपण तरी या योजनेचे स्वरूप बघितले तर यामध्ये लाभार्थ्यांना 2 दुधाळ जनावरांना एक गट वाटप केला जात असतो. यामध्ये गाईच्या गटाकरता 75% म्हणजेच 1,17,668 रुपये अनुदान मिळत असते. तसेच म्हशीच्या एका गटाकरता 1,34,443 रुपये अनुदान मिळवून दिले जात असते. परंतु याकरता शेतकऱ्यांना अर्ज सादर करणे सुद्धा गरजेचे आहे. या योजनेचा लाभ कशा प्रकारे मिळवाल? पात्र शेतकरी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अनुसूचित जाती किंवा जमातीचे असणे गरजेचे असणार आहे. लाभार्थी जर दारिद्र्य रेषेखालील असेल तर अशा लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येते. याचबरोबर अल्पभूधारक शेतकरी व सुशिक्षित बेरोजगार युवकांना देखील याचा लाभ मिळवून देण्यासाठी अर्ज कसा करावा? तुम्हाला देखील या योजनेचा लाभ मिळवून घ्यायचा असेल तर याकरता तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागतो. याकरता तुम्हाला सरकारचे ऑफिशियल अधिकृत संकेतस्थळावरती अर्ज करावा लागणार आहे. तुमचा अर्ज सादर केल्यानंतर तुमच्या दस्तऐवजाची पडताळणी झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना अनुदान मिळवून दिले जाते. मित्रांनो, या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर ऑनलाईन अर्जाची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तरी ऑनलाईन अर्ज भरावा.